नमस्कार, शुभदा रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज बघा आपण एकदम साधा सोप्पा रव्याचा केक बघणार आहोत, जे तुम्ही मुलांना डब्याला किंवा मधल्या वेळेसाठी घरी तुम्ही करून खाऊ शकता. एवढा साधा सिंपल केक आहे ना, जे घरच्या साहित्यामधूनच आपण बनवतो आणि तो दिसायला एवढा सुंदर आहे ना, तेवढेच त्याला चव पण एवढी भारी लागते त्या केकची. आणि त्याला जाळी बघा किती सुंदर आलेली आहे आणि केक हा एवढा सॉफ्ट होतो ना. सर्वात सोपा केक आहे हा, तुम्ही किती वेळाही घरामध्ये करू शकता. आणि एकदा हा घरच्यांनी खाल्ला ना, अगदी लहान ते मोठ्यापासून ते तुम्हाला बोलणार की एकसारखं बनव म्हणून. हा एवढा टेस्टी केक तयार होतो. खूप साधा सोपा केक आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. चॅनलवर तर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला पटकन बघूया कसा केला आहे तो केक. तर बघा, इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. भांड्यामध्ये मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तर तुमच्याकडे बारीक रवा नसेल, जाड रवा नसेल ना, तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्याचबरोबर अख्खी बघा मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. व्यवस्थित सगळं साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण साखर अख्खी घेतलेली आहे. तुम्ही पावडर पण घेऊ शकता, कारण अख्खी साखर जेव्हा आपण मिक्स करतो ना, ती पूर्णपणे विरघळली जाते त्याच्यामध्ये. आणि आता बघा, व्यवस्थित ते आपण रवा फुलण्यासाठी मिश्रण बाजूला ठेवून दिलेलं आहे. आणि आता एका बाजूला बघा, कढई आपण प्री करायला ठेवलेली आहे, गरम करायला ठेवलेली आहे. आणि तुमच्याकडे तर केकचं भांडं नसेल तर तुम्ही असं साध्या डब्यामध्ये पण केक बनवू शकता. तर आता बघा, मी केकला सर्वीकडे बटर लावून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर बटर पेपर पण लावलेला आहे. आणि वरून बघा, त्याला बटर पेपर वर तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे. तर आता ते भांडं बघा मी डस्टिंग करून आपण बाजूला ठेवलेलं आहे. तर आता इकडे बघा, परत आपण केकचं बॅटर घेतलेलं आहे. रवा बघा किती छान फुललेला आहे आणि ते मिश्रण केकचं असं घट्ट झालेलं आहे. केकला छान बघा बाइंडिंग येण्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये थोडे सुके जिन्नस ॲड करतो आहे. तर इथे बघा, मी चाळणी घेतली आहे. चाळणीवर ना 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 4 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे, 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. व्यवस्थित चाळणीने चाळून आपण केकच्या मिश्रणामध्ये ते घ्यायचं आहे. आणि मिल्क पावडर ना, तुम्ही हे 10 रुपयाचं पॅकेट भेटतं ना, ते पण तुम्ही आणू शकता. आणि आता बघा, मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे. परत मी याच्यामध्ये 3 ते 4 चमचे दूध ॲड करून व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपलं केकचं मिश्रण किती छान तयार झालेलं आहे बघा. जास्त घट्ट पण नाही करायचं, जास्त पातळ पण नाही करायचं. केकचं मिश्रण मीडियम असं ठेवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर व्हॅनिला इसन घेतलेला आहे आणि 2 चमचे बघा तूप घेतलेलं आहे. तुम्ही तूप, बटर काही ह्याच्यामध्ये घेऊ शकता किंवा तेल पण तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. तर आता बघा, तूप घेतल्यानंतर पण व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून ज्या भांड्याला आता आपण बटर पेपर आणि बटर लावून घेतलेलं आहे ना, त्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे. भांड्यामध्ये सर्व मिश्रण घेतल्यानंतर ना, भांडं असं थोडं टॅप करायचं. आणि आता इथे कढई बघा खूप छान गरम झालेली आहे, प्रीहीट मस्त झालेली आहे बघा. आता केकचं भांडं कढईमध्ये ठेवायचं, वरून झाकण लावून आपल्याला 25 ते 30 मिनटं छान असं केक बेक करून घ्यायचं आहे. आणि केक बघा 25 मिनटानंतर आपण चेक करतो आहे. तर सुरीच्या साहाय्याने बघा आपण चेक करतो आहे. तर मिश्रण सुरीला लागलं ना, तर परत तुम्ही 5 ते 10 मिनटं लो फ्लेमवर ठेवू शकता. आता बघा 25 मिनटामध्ये आपला केक तयार झालेला आहे. सुरीला कुठेच लागलेला नाही, म्हणजे आपला केक छान असं तयार झालेला आहे. आणि केकच्या बघा त्या डब्याच्या कडेला किती छान रंग आलेला आहे. केक खूप छान तयार झालेला आहे. त्याला वरूनच किती छान जाळी आलेली आहे बघा. तर आता आपण केक थंड करून ना, सुरीच्या साहाय्याने केकच्या कडा आपण मोकळ्या करून घेऊया. हे बघा. आणि आता ताटाच्या साहाय्याने ताट डब्यावर ठेवून केक आपण त्याच्यावर बघा काढून घेतलेला आहे. आणि वरचा बटर पेपर पण आपल्याला काढून घ्यायचा आहे.
केकला रंग किती सुंदर आलेला आहे ना, त्याला जाळी किती सुंदर पडलेली आहे बघा. केक अजून चविष्ट होण्यासाठी बघा, मी आता माझ्याकडे मँगो जाम आहे, तो मी एका वाटीमध्ये घेतलेला आहे 2 चमचे. त्याच्यात थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्याचं छान असं आपल्याला लिक्विड तयार करून केकला बघा वरच्या बाजूने थोडेसे चमच्याच्या साहाय्याने ना टोचे मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून जे आता आपण ह्याच्यावर लिक्विड तो स्प्रेड करू ना, तो केक छान असा मुरून घेईल ते लिक्विड. तर आता हे लिक्विड आपण केकच्या वरून स्प्रेड करणार आहे चमच्याच्या साहाय्याने. हे बघा, केक ना छान असं ते लिक्विडनं असं शोषून घेतं. आता मी ते जाम वापरलेला आहे. तुम्ही मध किंवा साखरेचा पाक करून पण तुम्ही असं थंड करून पण तुम्ही असं वापरू शकता. केक खूप छान लागतो. आणि आता मग मी कट करते आहे बघा केक सुरीच्या साहाय्याने. तर कसला भारी दिसतो आहे आणि त्याला जाळी किती मस्त पडलेली आहे बघा, आलेली आहे. खूप सुंदर केक तयार होतो हा आणि चवीला तर अप्रतिम लागतो. तर तुम्ही हा केक ना मुलांच्या डब्याला किंवा मधल्या वेळी खायला पण तुम्ही बनवू शकता. आता मी ते साखर वापरली आहे, तर तुम्ही गूळ पण वापरू शकता. तर रेसिपी पूर्ण बघा आणि कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.